श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तर आजच्या भागामध्ये आपण हे पाहणार आहोत की आपलं कटोरी ब्लाऊजचं जे पेपर कटिंग कशा प्रकारे करायचं ते आजच्या या भागामध्ये पाहणार आहोत। तर आपल्या ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 13। तर यामध्ये आपल्याला साध्या ब्लाऊजमध्ये कशी आपण ब्लाऊजची माप घेतली होती हे पाहिलं होतं, तसेच आपल्याला कटोरी ब्लाऊजवरती ही मापे घ्यायची आहेत आणि त्या कटोरी ब्लाऊज अगदी शिवायला सोप्या पद्धतीचा आहे। आपल्याला जर कटोरी ब्लाऊज शिवायचा असेल आणि एखादी जाड व्यक्ती असेल तर या व्यक्तीचे ब्लाऊजचं माप घेताना आपण काय करायचं आहे, त्याच्यावरती जो ब्लाऊजची कटोरी आहे ती कटोरीचे पूर्णपणे माप घ्यायचे आहे। त्यामुळे आपला ब्लाऊज आपल्याला चुकणार नाही आणि आपली कटोरी ही व्यवस्थित येणार नाही आहे। तर आता काय करायचे आहे, आपल्या ब्लाऊजची उंची जी आहे ती पूर्णपणे 13 आहे आणि आपण त्याच्यात अर्धा इंच वाढवून घेणार आहोत। नेहमीप्रमाणे अर्धा इंच वाढवून घेतल्यानंतर आपली छाती जी आहे, ब्लाऊजची छाती आहे ती आहे, ब्लाऊजची छाती आहे 32 म्हणजे 8 चौक 32 असेच 32चा चौथा भाग केला तर 8 होतो। 8 चौक 32 8 आणि अधिक 2 इंच शिलाई मार्जिनसाठी आपण 10 इंच टाकणार आहोत। असं जर कळत नसेल तर आपण ब्लाऊजचे मापे घेताना कशा प्रकारे माप घ्यायची किंवा चार चौथा भाग वगैरे काय कळत नसेल तर आपल्याला कशा प्रकारे माप घ्यायची याचा आपण व्हिडिओ केलेला आहे, तर तुम्ही तो नक्की जाऊन बघा। तर इथं आपली छातीचे माप आहे 32, तर 32 वरून 8 अधिक 2 इंच अशी 10ची घडी केलेली आहे आणि इकडून पूर्ण उंची आहे आपली 13 अधिक अर्धा इंच अशी 13.5 पूर्ण घडी आहे। तर याचा आपल्याला चौकोन करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपला चौकोन तयार करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचे आहे, इथं जिथं जो बंद घडीची बाजू आहे ती नेहमी आपल्या साईडला करायची आहे आणि बंद घडीच्या साईडला नेहमी गळ्याचं अंतर टाकायचे आहे। तर गळा रुंदी आपण नेहमीप्रमाणे 2.5 इंच टाकत असतो आणि यांचा पुढचा गळा जो आहे तो 5.5 आहे। तर उभी आपल्याला 5.5ची घडी उभी आपल्याला 5.5 गळा टाकायचा आहे आणि आपल्याला चौकोन आखून घ्यायचा आहे। आता तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे चौकोन आखून घेतलेला आहे आणि याला आपल्याला गोल आकार द्यायचा आहे। आता 32 इंचाच्या छातीसाठी आपण काय करत असतो, आपला जो मुंडा आहे तो 5.5 घेत असतो। आता मुंडा कशा प्रकारे घ्यायचा याचा व्हिडिओ मी लवकरच बनवणार आहे, तर तो तुम्ही नक्की पहा। तर इथून आपल्याला 5.5 इंच मुंडा खांदा उतार खांदा घेतलेला आहे आणि मुंडा उतार जो आहे तो 5.5 मधील थोडासा पाव इंच भाग कमी करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपण इकडे 5.5 घेतले आहे तर इकडे आपल्याला 5.25 घ्यायचे आहे आणि आपल्याला पूर्णपणे रेष ओढून घ्यायची आहे आणि इथं आपल्याला चौकोन करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे चौकोन तयार झाल्यानंतर आपण काय करायचे आहे, इथला जो भाग आहे तो आपल्याला 1.5 इंचाचा घ्यायचा आहे, जो मागच्या भागासाठी असेल आणि पुढच्या भागासाठी 1 इंचाचा भाग असे करून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये। आता मी याला मुंडा उतार म्हणजेच गळा काखोलीचा आकार देत आहे। अशा प्रकारे आपला आकार देऊन झालेला आहे। तर आपण काय करायचं आहे, गळा पुढचा काढून घेतलेला आहे, तर काखोलीचा आकार काढून घेतलेला आहे। जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही काय करायचं आहे, एखादा ब्लाऊज समोर मांडून घ्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला ब्लाऊजचा गळा कुठल्या साईडला आहे, बंद घडीच्या साईडला आहे की कुठल्या आहे हे आपल्याला समोरासमोर मांडून घ्यायचे आहे। त्यामुळे आपल्याला काय करणार आहे, आपलं माप कसं टाकायचं आहे आणि आपला ब्लाऊजचे कटिंग पेपर कटिंग जे आहे ते चुकणार नाही। आता खालच्या साईडला आपल्याला काय करायचं आहे, इथून आपल्याला ब्रेशर पट्टी नेहमीप्रमाणे 3 व इकडं 2.5 अशी टाकून घ्यायची आहे। अशा प्रकारे खुणा करून झाल्यानंतर मी तिरकी रेष मारून घेणार आहे। आता माझी पट्टी नसली तरी माझी व्यवस्थित रेषा असेल, पण ज्यांना व्यवस्थित रेषा मारता येत नाही त्यांनी पट्टीचा वापर करा। आणि आता जेवढा शोल्डर घेतलेला आहे
जेवढा शोल्डरवरती आहे तो आपण जो 5.5चा शोल्डर घेतलेला आहे तेवढीच आपल्याला कटोरी घ्यायची आहे। जर एखादी व्यक्ती जाड स्वरूपाची असेल किंवा व्यक्तीची छाती जर जास्त असेल, काही महिला काय असतात की सडपातळ असतात परंतु त्यांची छाती जी जास्त असते, आणि ज्या महिला काही महिला काय असतात जाड असतात परंतु छाती त्यांची कमी असते, त्यासाठी आपल्याला नेहमी कटोरी ब्लाऊजचं जे माप काढत असतो त्यावरती आपल्याला कटोरी त्यांची चेक करून घ्यायची आहे। आणि जर अंगावरती मापे घेतली असतील तर आपण कटोरी आपली छाती कशा प्रकारे, ज्या व्यक्तीची छाती समोरच्या व्यक्तीची छाती कशी आहे, कमी आहे की जास्त आहे, याप्रमाणे आपण कटोरीचे माप टाकायचे असते। जास्त करून आपण काय करणार आहोत, जो मुंड्याचा वरचा जो शोल्डरचा भाग आहे तोच कटोरीचा भाग टाकणार आहोत। म्हणजेच आपण काय करणार आहोत, इथून बरोबर 5.5 इंचाचे अंतर घ्यायचे आहे आणि इथं आपल्याला खूण करून घ्यायची आहे। आता इथून आपल्याला 2 इंच कटोरीची जी खूण केलेली आहे इथून आपल्याला 2 इंच बरोबर वरती खूण करून घ्यायची आहे। आणि जिथून इथं मुंड्याचा गोलाकार दिलेला आहे इथूनही आपल्याला 2 इंचाची खूण करून घ्यायची आहे, जेणेकरून आपली ही 2 इंचाची खूण आहे याच्या पुढे आपली कटोरी जाता कामा नये। याच्या आतमध्ये जेवढी कटोरी बसेल याही रेषेवर, म्हणजे 2 इंचाची खूण कशासाठी असते का तर आपल्या याच्या पुढे कटोरी गेली तर ती खूप मोठ्या स्वरूपात दिसते, म्हणून आपण काय करायचं आहे, याला नीट आकार द्यायचा आहे। आता या 2 इंचाच्या खुणेवरती आपला कटोरीचा आकार आणायचा आहे आणि आपल्या 5.5 इंचाच्या खुणेवरती आपल्याला हा आकार आखून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपला ब्लाऊजचे जे आकार आहेत कटोरी ब्लाऊजचे हे पेपर कटिंग अगदी सोप्या पद्धतीने आखून झालेले आहे। जर तुम्हाला याच्यात काही अडचण येत असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट्समध्ये सांगा। तर तुम्हाला हे दिसत असेल की आपण इथं गळा घेतलेला आहे, इथं मुंडा उतार घेतलेला आहे आणि इथं कटोरी घेतलेली आहे। तर इथं ब्रेशर पट्टी नेहमीप्रमाणे जारटाक्स ब्लाऊजला जशी घेतो तशीच घेतलेली आहे। तर आता आपल्याला हा चौकोन पहिल्यांदा कट करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे हा आपला पुढचा भाग तयार झालेला आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, आता ह्याचे मधोमध उलटून आपल्याला हे माप आहे ते मधून कापून घ्यायचे आहे। जी ही आखलेली आकृती आहे ती आपल्याला पुढच्या भागासाठी ठेवायची आहे। आणि हा जो मागचा भाग आहे तो आपल्याला इथं गळ्याचा आकार काढून घ्यायचा आहे। आता इथं मी गळ्याचा आकार काढून घेणार आहे। गळा मटका स्वरूपाचा आहे, तर तुम्ही मटका गळा कसा काढायचा हे तुम्ही पाहू शकता या व्हिडिओमध्ये। पहिल्यांदा आपल्याला 2.5 इंचाची खूण करून घ्यायची आहे आणि मागचा जो गळा आहे तो आपला आहे 10, तर 10 इंचाची खूण करून घ्यायची आहे आपल्याला खाली, आणि जी 2.5 इंचाची इकडंही खूण करून घ्यायची आहे आणि इथून सरळ रेषा मारून घ्यायची आहे। आता जो मटका गळा असतो तो नेहमी काय असतो की आपल्याला जिथं नाडी लावायची असते तिथे थोडासा आत वळून घ्यायचा आहे। इथून आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे आणि इथं थोड्याशा स्वरूपात म्हणजे इथून 3 ते 3.5 अंतर घ्यायचं आहे आणि इतक्यावर इथं टोक आतमध्ये घ्यायचं आहे 2.5 इंचाच्या पट्टीच्या। आणि इथून जे 2.5 इंचाची पट्टी आपण रेषा आखलेली आहे त्याच्या बाहेर थोडासा आकार काढून घ्यायचा आहे आणि मटका स्वरूपाचा आकार काढून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला मटक्याचा आकार काढून घेतल्यानंतर काय होणार आहे, मटका गळा आपला व्यवस्थित येणार आहे आणि मटका गळा 2.5 इंचाच्या पट्टीच्या आत नसतो, त्यामुळे आपला व्यवस्थित आकार येत नाही, त्यामुळे थोडा तरी बाहेरून घ्यायचा असतो। आता आपण हा गळा कट करून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता हा आपला मटका गळ्याचा आकार आहे, तुम्ही पाहू शकता। इथं बरोबर आपल्याला नाडी बांधता येते, त्यामुळे काय करायचं आहे, अशा प्रकारे आपला मटका गळ्याचा आकार काढून घ्यायचा आहे। तर आता पुढच्या भागाची जी मापे आहेत ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आपली कटोरी
हा मुंड्याचा आकार आणि ही ब्रेशर पट्टी कट झालेली आहे। तर आता आपण कटोरीचे आणि मुंड्याचे आणि ब्रेशर पट्टीचे वाढीव माप कशा प्रकारे घ्यायचे हे आता पाहणार आहोत। आता पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, जो पेपराचा भाग जो शिल्लक राहिलेला होता तो आपल्याला घ्यायचा आहे आणि जी कटोरी आहे ती आपली इथं मांडून घ्यायची आहे आणि आहे तसे आकार काढून घ्यायचा आहे कटोरीत। अशा प्रकारे कटोरीचा आकार काढल्यानंतर काय करायचे आहे, जे आपली कटोरी आहे ते आपल्याला वाढवून घ्यायची आहे। म्हणजेच काय करायचं आहे, ह्या कटोरी 5.5 ची कटोरी होती तर हे 5.5चं अंतर बरोबर आहे, तर 5.5 पाशी आपल्याला टेप घेऊन आपल्याला बरोबर निमपट टेप करायचा आहे। याचं अंतर 2.25 येत आहे, तर मी 2.25 वरती खूण करून घेणार आहे। अशा प्रकारे 2.25 वरती खूण करून घेतल्यानंतर आपल्याला हे जी मध्य खूण केलेली आहे तिथून आपल्याला 1.25 इंचाचं अंतराची खूण करून घ्यायची आहे। तसेच इकडेही 1.25 इंचाचं अंतर काढून घ्यायचे आहे। इकडल्या साईडला ही 1.25 इंचाचं, म्हणजे दोन्ही साईडने आपल्याला 1.25 इंचाने कटोरी वाढवून घ्यायची आहे। 1.25 इंचाने कटोरी वाढवल्यानंतर आपल्याला आकार कशा प्रकारे द्यायचा आहे तुम्ही पाहू शकता। इथून जो आकार आहे तो आपल्याला या टोकाला जोडायचा आहे कटोरीच्या, आणि हा जो आकार आहे मध्ये जो पॉइंट आहे तो आपल्याला इथं नाही जोडायचा, या कटोरीच्या टोकापासून आपल्याला वरती काढायचा आहे। आता हा तिरका आकार का द्यायचा आहे, कारण की आपली ब्रेशर पट्टी जी असते तो 3चा भाग, जो पुढचा भाग आहे तो इथं येत असतो कटोरीला जोडण्यासाठी, त्यामुळे याला 3चा आकार द्यायचा आहे। आणि इकडेही आपल्याला ही खूण करून घ्यायची आहे। आता जी कटोरी आहे तिथं आपल्याला थोडंसं वाढीव, थोडंसं अगदी 1.25 इंचाने वाढवून घ्यायचं आहे वरून, आणि खाली गोल आकारात जिथं खूण केलेले आहे तिथं आपल्याला हा आकार जोडून घ्यायचा आहे गोल स्वरूपात। अशा प्रकारे आपले जे कटोरीचे माप आहे ते टाकून झालेले आहे आणि अशा प्रकारे परफेक्ट कटोरी टाकता येते। तर आपल्याला ही कटोरी कट करून घ्यायची आहे आता। अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता कटोरीचा कशा प्रकारे गोल आकार आलेला आहे आणि परफेक्ट आलेला आहे। त्यामुळे आपण काय करू शकतो, ह्या कटोरीला आपल्याला इथं बरोबर मध्यावरती टक्स मारायचा आहे। तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये टक्स मारल्यामुळे आपल्या बरोबर कटोरीचा जेवढा टक्स मारेल तेवढे फुगीर कटोरी स्वरूपात येते। अशा प्रकारे आपला कटोरी तयार झालेली आहे। आता आपल्याला मुंडाही वाढवून घ्यायचा आहे। प्रत्येक महिला ज्या असतात आपल्या कटोरी ब्लाऊजमध्ये मुंडा आणि ब्रेशर पट्टी वाढवून घेत नाहीत, त्यामुळे आपला ब्लाऊज चुकत असतो आणि त्यांना टाईट होत असतो किंवा छातीतही बसत नाही नीट व्यवस्थित। तर आपल्याला मुंडाही वाढवून घ्यायचा आहे। तर मुंडा कशा प्रकारे वाढवून घ्यायचा तुम्ही पाहू शकता। मुंड्याचा जो आकार आहे तो आपल्याला पहिल्यांदा काढून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला जो मुंड्याचा आकार आहे तो मी काढून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये। आता जो मुंडा आहे तो कशा प्रकारे वाढवायचा आणि कसा वाढवायचा ते पाहूयात। आता हा मुंड्याचा जो आकार आहे त्याला आपल्याला जिथं कटोरीला जॉईंट द्यायचा असतो त्या आकारात, म्हणजे ह्या गोल आकारात थोडासा 1.25 इंचाने आकार द्यायचा आहे। 1.25 इंचाने वाढून घ्यायचा आहे आणि जो खाली मुंड्याचा आकार, खाली जो ब्रेशर पट्टीला आपण जिथं जॉईंट मारणार आहोत त्या साईडला आपल्याला 1/2 इंचाने वाढवून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता मी इथं 1.25 इंच वाढवलं आहे, तर इथं 1/2 इंच वाढवून घेतलेलं आहे। अशा प्रकारे आपल्याला मुंडा पूर्णपणे वाढवून घ्यायचा आहे। त्यामुळे काय होणार आहे, आपल्या ब्लाऊजला कुठल्याही स्वरूपात इथंही कमी पडणार नाही आणि इथंही कटोरीमध्ये दाटणार नाही। तर अशा प्रकारे आपल्याला मुंडा वाढवून घ्यायचा आहे। आता हा मुंडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे।
अशा प्रकारे आपल्याला मुंडा कशा प्रकारे वाढवून घेतला आहे ते तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. आता आपल्याला जो राहिलेला आहे तो ब्रेशर पट्टीचा भाग, तो आपल्याला वाढवून घ्यायचा आहे. आता ब्रेशर पट्टी कशा स्वरूपात वाढवून घ्यायची हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगते. ब्रेशर पट्टी जी आहे ती आपली तिरक्या स्वरूपाची असते वरून. तर आपल्याला ही ब्रेशर पट्टी जी आहे इकडून 3 इंचाची असते तर इकडं 2.5 इंचाची असते. तर आपल्याला ही ब्रेशर पट्टी जी आहे फक्त शिलाई मार्जिन पाव इंचाचं तेवढंच वाढवायचं आहे. आता वरून जर वाढवली तर आपल्याला तिरकसा आकार नीट देता येणार नाही. त्यामुळे आपण काय करायचं आहे, जी ब्रेशर पट्टी मांडलेली आहे तिथून खालून पाव इंचाचा आकार ठेवायचा आहे. इथं मी पाव इंचाचा आकार आणि इथंही पाव इंचाचा आकार देणार आहे आणि आहे तशी ब्रेशर पट्टी आखून घेणार आहे. अशा प्रकारे पाव इंच मी खाली वाढवलेली आहे ब्रेशर पट्टी इथं आणि इथं. आणि आपल्या ब्रेशर पट्टीचा जो आकार आहे थोडासा तिरकस आकारात द्यायचा आहे, जेणेकरून आपला जो आहे इथला भाग तो इथं जो जोडणार आहे तो कटोरीला जोडणार आहे आणि तिथं कटोरी तिरक्या स्वरूपात असते. त्यामुळे आपला हा कटोरीचा जो ब्रेशर पट्टीचा आकार आहे ते थोडासा तिरकस आकारात कापून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपली कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग परफेक्ट स्वरूपात झालेलं आहे. अशा प्रकारे बघू शकता तुम्ही मी कटोरी ब्रेशर पट्टी कशा प्रकारे कट केलेली आहे आणि आपली ब्रेशर पट्टी पाव इंचाने कशा प्रकारे वाढवलेली आहे ते तुम्ही पाहू शकता या व्हिडिओमध्ये. तर अशा प्रकारे आपले ब्लाऊजचं ब्रेशर पट्टी मुंडा कटोरी कट केलेले आहे एक्स्ट्रा वाढीव माप घेऊन आणि हा पाठीचा गळाही कट केलेला आहे. तर बस आधी बाही तुम्ही कशा प्रकारे कट करायची हे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल. तर या ब्लाऊजसाठी मी साध्या प्रकारची बाही वापरणार आहे. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे पेपर कटिंग करून घ्या आणि तुमचा ब्लाऊज परफेक्ट शिवायला शिका. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्हाला काही अडचणी येत असेल तर तेही कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आपण पेपर कटिंगवरून कापड कशा प्रकारे कट करायचं आहे हे आपण पुढच्या भागात शिकणार आहोत. तर चला भेटूया पुढच्या भागामध्ये. बाय बाय.